संतापाई माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देवे आपोआप. पायावरती लोटांगण घातलं. लोटांगण घातल्यानंतर विचार केला काय करावं लागेल. मुलं सहभागी नाहीत, बायको सहभागी नाही, कुटुंब मागं नाही. मग काय केलं पाहिजे? काहीच केलं नाही पाहिजे. एकच काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? फक्त राम म्हटलं पाहिजे. फक्त राम म्हटलं पाहिजे. राम म्हणायला जातो. राम 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 म्हणणे एवढं सोपं आहे का हो? राम 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 म्हणता येत नाही. राम म्हणणं एवढं सहज नाही, सोपं नाही. एका पुरुषोत्तमाचं नाव आहे. एक विचारी, एक पत्नी, एक वाणी, प्रभू पुरुषोत्तमाचं नाव आहे. राम म्हणता येत नाही. राम म्हणायला जातो, राम शब्द उच्चारला जात नाही. राम म्हणता येत नाही. राम म्हणता येत नाही. मग काय केलं पाहिजे? राम म्हणू नको. जे काम केले रोज तेच करशील ना. ते करताना जे काम करत होता त्याचं नाम मुखात येऊ दे. काय करत होतो? काही नाही, मारतच होतो ना लोकांना. मग राम म्हणता येत नाही, राहू दे. मग काय म्हण? मरा 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 म्हण. आणि मरा मरा म्हणता म्हणता मला वाटतं मरा मरा म्हणता म्हणता एक दिवशी उद्धार होईल. मरा मरा म्हणता म्हणता रामनामाचा उच्चार होईल. त्या रामनामाच्या विचाराच्या असणाऱ्या विचारचिंतनाचं मंथन अंतःकरणात केलं. काय होईल? एकच काम होईल. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. रामादी केले रामायण. रामादी केले रामायण. रामादी केले रामायण. कोळ्याची कीर्ती वाढली गण. कोळ्याची कीर्ती वाढली. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. महाराज, अमृताचे शब्द जर मुखात आले तर अमृताच्या मुखानं माझ्या मायमाऊली ज्ञानोबरायाची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, ते जीवनच असं काय की ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गाथा नाही. मला असं वाटतं आमच्या वारकऱ्याचा दिवसाची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या पारायणानं होते आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणानं ज्यांची सुरुवात होते त्यांच्या दिवसाची संध्याकाळ मात्र तुकोबरायांच्या गाथेच्या भजनानं होते. मला वाटतं ज्यांच्या आयुष्यामध्ये हे दोन्ही आहेत ना त्यांचं जीवन समृद्धतेच्या गादीवरती संपन्न झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला ज्ञानोबा माऊली आहेत. अंतःकरणाची भूमिका आहे, अंतःकरणाची स्थिरता आहे, अंतःकरणाची दृष्टिक्षेपण अवस्था आहे आणि विचारांची परिसीमा आहे. विचारांच्या परिसीमेला असणारी अमृताची वाणी आहे आणि अमृताची वाणी रत्नाकर रूपी देहाच्या असणाऱ्या विचारधर्तीनं असात्विक होती. असात्विक वृत्तीनं असणाऱ्या सात्विकपणाचा भाव व्यक्त करत होती. पण असात्विक राहिली नाही, असात्विक झाली नाही. तो देह देवाच्या कामी आला. पण कशामुळं? अभंगाचं दुसरं चरण. मुखी अमृताची वाणी,
अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी देह देवाचा कारणी कारणी कारणी